पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येतोय। विठ्ठलाच्या पंढरपुरात सध्या मुरुम माफिया पुरता सुसाट सुटला असून शासकीय महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जातोय। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारातील मोठ्या तलावाचं पाणी कमी होताच रणदिवे नावाच्या कंत्राटदारानं या ठिकाणी अवैध उपशाचा सपाटा लावलाय। कोणतीही रॉयल्टी न भरता दिवसा ढवळ्या शेकडो टिप्पर मुरुम या तलावातून गायब केला जातोय। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामासाठी हा चोरीचा मुरुम वापरला जात असल्याचा खळबळजनक आरोप होतोय। या रस्त्याच्या संथ कामामुळे वारकरी आधीच त्रस्त आहेत आणि आता या कामासाठी थेट चोरीचा मुरुम वापरून दर्जाशी तोडजोड केली जाते। जेव्हा स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी या ठेकेदाराला जाब विचारला तेव्हा हा ठेकेदार थेट सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांचं नाव सांगून त्यामागे आपले उद्योग लपवत आहे। आता प्रश्न हा निर्माण होतोय की लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून अधिकाऱ्यांचे हात ओले करणारा हा रणदिवे कंत्राटदार नेमका कुणाच्या आशीर्वादाने माजलाय? प्रशासन यावर कारवाई करणार की मंत्र्यांच्या नावाखाली ही लूट अशीच सुरू राहणार? जनता आता प्रशासनाला देखील जाब विचारत आहे, पण प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन बसलंय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।